बुलढाणा जिल्ह्यातल्या किनगाव राजा येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि त्याचं काम सध्या याच ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो किनगाव राजा गावाच्या शेजारी हा एक 525 नंबरचा गट नंबर आहे। हा सरकारचा आहे, याचा आटा सुद्धा सरकारच्या नावे आहे आणि या 525 गट नंबरच्या बाजूला दलित वस्ती आहे, ज्यामध्ये जवळपास 50 वर्षापासून या 525 गट नंबरमध्ये नागरिक राहतात। जवळपास 150-200 नागरिकांची या ठिकाणी वस्ती आहे। मात्र याच गट नंबरमध्ये सौर कृषी वाहिनी प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। जी वनीकरण विभागाने या ठिकाणी झाडं लावली होती, लाखो रुपये खर्च त्या झाडावरती केला होता, ती झाडं सुद्धा या ठिकाणी तोडलेली आहेत। आपण जर पाहिलं तर ही जी वस्ती आहे ही वस्ती भविष्यामध्ये या ठिकाणी वाढू शकते। किनगाव राजा गावातील जे काही बेघर नागरिक आहेत ते सुद्धा या सरकारच्या जागेवरती या ठिकाणी येऊन भविष्यामध्ये राहू शकतात। त्यासाठी ही जागा राखीव ठेवावी यासाठी गेल्या 2 दिवसापासून किनगाव राजा येथील दलित वस्ती भागातील काही नागरिक जे आहेत ते उपोषण करतायत की हा प्रकल्प या 525 गट नंबरमधून शेजारच्याच म्हणजे 623 गट नंबरमध्ये हलवावा, जेणेकरून भविष्यामध्ये जर का या भागातील वस्ती जर का वाढली तर त्यांना या ठिकाणी घरं बांधायला सोपं होईल आणि त्यांना राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सोपं होईल। या जागेवरती म्हणजे 525 गट नंबरवरती भविष्यामध्ये या ठिकाणी रुग्णालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला या नागरिकांचा विरोध नाहीये, मात्र फक्त हा प्रकल्प या ठिकाणाहून हलवून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे 623 गट नंबरमध्ये करावा अशी मागणी या ग्रामस्थांची, म्हणून त्यांनी तहसीलदाराकडे निवेदन दिलं होतं। मात्र या ठिकाणी ऐकलं नसल्यामुळं आता 2 दिवसापासून काही नागरिक जे आहेत ते उपोषणाला बसलेत। काका, नेमकं 2 दिवसापासून उपोषण करताय, काय नेमकी मागणी, कशासाठी उपोषण करताय? आमची मागणी हीच आहे की या ठिकाणी जी काही दलित वस्ती आहे यांना उद्या भविष्यात बेघर होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून हा जो सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे हा या ठिकाणाहून गट नंबर 623 मध्ये स्थलांतरित करावा, एवढीच आमची मागणी। आणि ही जोपर्यंत शासन पूर्ण करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसना विनंती आहे किंवा त्यांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि या ठिकाणाहून हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात यावा, एवढीच आमची मागणी। या प्रकल्पाला आमचा विरोध नाही। नक्कीच प्रकल्पाला विरोध नाहीये, मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प होऊ घातलेला आहे त्या ठिकाणाहून प्रकल्प फक्त बाजूच्या गट नंबरमध्ये हलवावा, जेणेकरून भविष्यामध्ये इथली जे नागरिकांची वस्ती वाढणार आहे त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध होईल आणि घरं बांधता येईल। 50 वर्षापासून ही जी वस्ती आहे ही जवळपास राहते या ठिकाणी, जवळपास 150-200 नागरिक आहेत। भविष्यामध्ये नागरिकांची संख्या वाढेल, घरांची संख्या वाढेल, त्यासाठी तुम्ही विरोध करताय? हो, नक्कीच। कारण 50 वर्षापासून इथे भरपूर नागरिक तसे राहत आहेत आणि माझं एकच म्हणणं आहे की यांचे जे भोगतदार आहे यांच्या आटावर सरकार असा उल्लेख आहे, तर या कृषी वाहिनी जो प्रोजेक्ट आहे CM साहेबाचा, हा प्रोजेक्ट बंद न पडता किंवा समजा आमचं म्हणणं आहे की ते आसपास स्थलांतर करण्यात यावा, कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे। विरोध म्हणून नाही, पण एक स्थलांतर म्हणून एक मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे व तहसीलदार साहेबांना तशी एक विनंती आहे की आपण आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं। नक्कीच इथल्या किनगाव राजा नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध नाहीये, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा जो प्रकल्प जो आहे तो प्रकल्प या ठिकाणी न करता बाजूला जो 623 गट नंबर आहे त्या ठिकाणी करावा, जेणेकरून भविष्यामध्ये ही जी वस्ती वाढणार आहे त्या वस्तीसाठी, तिथल्या मुलांच्या शाळेसाठी, आरोग्यासाठी म्हणजे या ठिकाणी रुग्णालय होणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध राहावी, म्हणून हा प्रकल्प फक्त शेजारील गट नंबरमध्ये हलवावा अशी मागणी इथल्या या किनगाव राजा नागरिकांची आहे। त्यासाठीच 2 दिवसापासून या ठिकाणी ते उपोषण करतायत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच तात्काळ या समस्येकडे लक्ष द्यावं, त्याचं निराकरण करावं अशी मागणी इथल्या या ग्रामस्थांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, किनगाव राजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।